महात्मा एज्युकेशन सोसायटीचे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल। रायगड ओवी न्यूज दिनांक 14 जानेवारी 2025। रचना पाटील। माध्यमिक विभाग मराठी माध्यम नवीन पनवेल। भूगोल दिन साजरा। मकर संक्रांत। भूगोल शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व क्षेत्रभेट। मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रयोगशाळेत भूगोल तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर पेडणेकर सर यांनी दिलेले भूगोल विषयाचे शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांनी भूगोल उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले। तसेच इयत्ता 5वी ते 8वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी भूगोल दिनाची माहिती, भूगोलातील गंमती जम्मती, व्याघ्र प्रकल्प, निसर्गाचे रौद्ररूप, धरणविषयक माहिती इत्यादी विविध विषयांना स्पर्श करीत आपली मते सर्वांसमोर मांडली। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला। भूगोलातील एक उपक्रम क्षेत्रभेट याचेही नियोजन भूगोल दिनाचे औचित्य साधून करण्यात आले। इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमा येथे नेण्यात आली। विद्यालयातील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी शालोपयोगी साहित्य व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू व खाऊची स्नेहभेट मोठ्या आनंदात पार पाडली। 1960 मेगावॉट आहे, जी महाराष्ट्रातील जंगला असताना या व्याघ्र प्रकल्पाची गरज पडलीच कशाला, तर त्याचं उत्तर शोधत आपल्याला थेट 20व्या शतकात जावे लागते। ते म्हणजे असे की 1970 ते 1990 या कालखंडामध्ये वाघांच्या बेसुमार शिकारी होऊ लागल्या। वाघांच्या शिकारी यासाठी केल्या जात कारण त्यांची कातडी व त्यांचे मिशीचे केस व नख यांना चोर बाजारामध्ये कोट्यवधीचा भाव लावून विकले जात। त्यामुळे वाघांच्या शिकारींचे प्रमाण प्रचंड वाढले होते व यासाठी सरकारला वाघांना संरक्षण द्यायची गरज भासू लागली व यातूनच निर्मिती झाली ती व्याघ्र प्रकल्प या व्याख्येची। तर आपण आता सर्वात प्रथम बाबत थोडक्यात माहिती सांगणार आहे। अपघात झाला होता आणि त्या अपघाताचं जे वर्णन आहे ते गाण्यामध्ये केलं। आपण टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ते टाळ्या वाजवण्याचा विषय नव्हता आणि हा तुम्हाला समजलं आणि तुम्ही शांत झालात, कारण ही जी बोट रेवसला निघालेली होती आणि ह्या 2-3 मजली असलेली ही जी बोट होती त्या बोटीमध्ये 700 आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।